नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे तिसरा मार्गशीर्ष गुरुवार. तर हा तांदळाचा उपाय खूप खास आहे. धनप्राप्तीसाठी तांदळाचा उपयोग खूप छान अशी विशेष फायदा होणार आहे तुम्हाला सर्वांना सुद्धा. तर पर्समध्ये ठेवा. आपण एक वस्तू ठेवणार आहोत, ती पुढच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी सर्वात प्रभावी मानला जाणारा तांदळाचा उपाय अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा उपाय धनसमृद्धी, घरात स्थिर लक्ष्मी, अडथळे दूर करण्यासाठी विशेष मानला गेलेला आहे. मार्गशीर्ष तिसरा गुरुवार तांदळाचा खास उपाय कसा करायचा हे जाणून घेऊया. स्वच्छ तांदळाचं स्वच्छ तांदूळ घ्यायचा आहे, एक मूठ तांदूळ. तर सकाळी आंघोळीनंतर लाल किंवा पिवळ्या चुनरीत बांधलेला एक मूठ स्वच्छ तांदूळ घ्यायचा आहे. उजव्या हातात धरून लक्ष्मी माता आणि श्रीहरी विष्णू यांचा मानसिक जप करा. ओम श्री महालक्ष्मी नमः 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. हे तांदूळ तुमच्या घराजवळील मंदिरात किंवा एखाद्या गरीब व्यक्तीस दान करा. तर तांदूळ हे शुद्ध आणि धनाचे प्रतीक आहे. तर असून हे दान केल्याने घरातील अडथळे किंवा आर्थिक अडचणी दूर होतात. तांदळाचा घरातील उपाय कोणता आहे? घरात स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे ते बघूयात. संध्याकाळी पूजेच्या वेळी थाळीत एक मूठ तांदूळ घ्या. हळद, एक तांबडं फूल ठेवा. यावर छोटासा लक्ष्मीचा चौकोन म्हणजे अल्पना रांगोळी तांदळाने काढा. दिवा लावून महालक्ष्मी स्तोत्र किंवा मंत्र म्हणावा. धनप्राप्तीसाठी तांदळाचा विशेष उपाय हा तिसऱ्या गुरुवारी जास्त परिणामकारक मानलेला आहे. एका तांदळाच्या दाण्यावर थोडे जाड दाणे निवडा. कुंकूने छोटासा श्री असं लिहा. तो दाना लक्ष्मी आई समोर ठेवून 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महामाये नमः हा मंत्र आपण 11 वेळा म्हणायचा आहे. आणि तुम्ही जर हा मंत्र रोज जरी म्हटलात तरी खूप फायद्याचा आहे आपल्या घरासाठी, धनवृद्धीसाठी. दुसऱ्या दिवशी हा दाना तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे. धन टिकवण्यासाठी आणि अचानक पैसा येण्यासाठी हा खूप प्रभावशाली उपाय मानलेला आहे. तर व्हिडिओमध्ये मी जे सांगितले ते नक्की उपाय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ. आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक करत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.